नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन चॅनलवर. मी राधे. मी पुण्यात राहतो. आता मी माझ्या मुख्य स्टोरीवर येतो. मी वयाच्या 15व्या वर्षीच काकूच्या भोकात माझा लवडा दिला होता. काकू म्हणजे माझ्या शेजारी राहणारी रीताताईची आई. रीता नुकतीच वयात आली होती. 19 वर्षाची होती. मुलगी आईकडून तिचं सगळं रूप घेते, पण जवानीच्या उंबरठ्यावर असलेली ताई कोणाचाही कडक करू शकेल अशी होती. ती मस्त होती, कारण आधी लोंबकळणारी तिची छाती आता प्रामुळे उठावदार दिसत होती. गांडीचा शेप एकदम काकूसारखाच होता दिसायला, पण ताईची कंबर काकूपेक्षा खूप छान आणि छोटी होती. तर झालं असं की मी एकदा काकूच्या घरात गेलो होतो. काकू काहीतरी काम करत होती. मी मागून काकूंना पकडलं, तिचा बॉल दाबला, मानेवर चुंबन केलं. काकू मला बोलली, रीता बघेल, ती इथे बाहेर गेली आहे, येणार आहे लवकर, काही करू नको, नंतर करू, सोड आता. पण मी दुर्लक्ष करत पुन्हा काकूंना दाबत होतो. माझा लवडा काकूच्या गाडीला दाबत होतो आणि तिचे बॉल दाबू लागलो होतो. माझा तंबू आता झाला होता. माझे हात पदराच्या आतून बॉल दाबत होते. मी लगेच काकूंची साडी वर केली, काकूंच्या गाडीला चुंबन केले आणि काकूंच्या गाडीत मागून घुसवला. काकू नको म्हणत होती, पण मी दुर्लक्ष केलं. मी काकूंची गाणाता मारू लागलो होतो. रीताताई घरात आली हे कळलं सुद्धा नाही. मी वेगळ्या धुंदीत असल्याने माझं लक्ष नव्हतं. मी काकूंची मारत होतो. काकू कणत होती. ताई बघत होती. जसं काकूचं लक्ष गेलं, काकूंनी मला मागे लोटून दिलं. साडी खाली करत बाथरूमसाठी निघून गेली. ताई रागात होती आणि माझा लवडा पूर्ण सलामी देत होता. तो तसाच उभा राहिला. काकू बाहेर गेल्यामुळे मला काही समजत नव्हते. ताईला कसं सांगावं. मी पटकन पॅन्ट वरती करून निघून जाऊ लागलो. तितक्या तिने दार बंद केलं व माझ्या कानाखाली मारली व बोलली, नालायका, तू माझ्या आईचं मारतोस. तुला छोटा भाऊ मानते मी आणि माझ्या आईला घेतोस का? ती एकदम रागात बोलली. मी चूप होऊन ऐकत होतो. ती खूप काही बोलत होती. मी एकच शब्द बोललो, ताई. हे काकूंच्या मर्जीने सुरू होत होतं, जबरदस्तीने नाही. तशी ती शांत झाली. मी पॅन्ट वर करणार तशी ती बोलली, ती तर आहेच, तुला ताई असल्यावर ही कशाला पाहिजे? ती असं बोलली. मला काहीच समजत नव्हतं, पण तिला पण ह्या हवंय. या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं होतं. ती खाली बसली आणि माझा तोंडात घेतला. आता मात्र मी पागल झालो होतो. ताई 2 मिनिटांनी माझी आई बहीण काढत होती. ती माझ्या तोंडात घेत होती. मी लगेच तिला सॉरी बोललो. ताई, आमच्यामध्ये जे झालं ते चुकून झालं. तशी ती बोलली, चुकून नाही, तिने मुद्दामून करून घेतलं तुझ्याकडून. मी माझ्या आईला चांगलं ओळखते. तिचा तो भोकाची आग शांत करायला मला माहीत आहे सगळं, असं म्हणत ती चुकत होती. मी पण ताईचं तोंडात देऊन मज्जा घेत होतो. मनात विचार करत होतो, आज तर ओपनिंग होणार म्हणून मनातल्या मनात खुश होतो. पण ताईच्या मनात दुसरा कसला तरी प्लॅन होता. ती माझा खूप वेळ चुकत होती. चुकून तिने पूर्ण घशात घुसवला होता. बस दिसू लागली होती. ती आत घेत होती. काकूपेक्षा मला ताई परम सुख देत होती. काकूंनी इतकं आत कधी घेतलं नव्हतं. ताईने माझं पूर्ण पाणी तोंडात घेतलं आणि मला पूर्ण शांत केलं. आणि पाणी घेऊन मला जवळ घेत बोलली, कसं वाटलं? आवडलं की नाही? मी लगेच हो म्हणून मान डोलावली. तिने मला परत मिठीत घेतलं. आधी माहीत असतं तर तुला कधीच दिलं असतं. माझ्या आईच्या नादीला लागूच दिलं नसतं. पण जाऊ दे, तिची पण खास पूर्ण करून दिली तू. आता ती दुसऱ्याखाली झोपणार नाही. मी लगेच तिच्या पाठीवरून हात ठेवत तिला जवळ घट्ट घेतलं आणि ती बोलली, आपण रात्री बोलू. मी तिला म्हटलं, काकूला तिची जागा दाखवू, तू फक्त साथ दे माझी. मला कळत नव्हतं ताई नेमकी काय बोलते, पण मी मान डोलावली व ताईच्या गालावर चुंबन केलं. आता मी रात्र होण्याची वाट बघत होतो. माझ्या घरी आई रात्रपाळीला कंपनीमध्ये होती. वडील कामानिमित्त बाहेरगावी होते, म्हणून मला काही टेन्शन नव्हतं. मी साधारणतः 10च्या सुमारास ताईच्या घरी गेलो. बेडवर काकू झोपली होती. ताईने दार उघडून मला घरात घेतलं व दार बंद केलं. काकूचे डोळे बंद होते. ताईने माझ्या गळ्यात हात टाकले व मला चुंबन करू लागली. मी ताईला चुंबन करत होतो. तशी ती बोलली, हिला आपण तिची जागा दाखवू. तुला मी सांगते तसं कर. मला काहीच कळत नव्हतं ताई काय करणार आहे. ताईने एक दोरी घेतली, तिच्या आईचे हात बांधले. काकू झोपत जागी झाली. तशीच काकू बोलली, हे काय करते तू? माझे हात का बांधत आहेस? ताई लगेच बोलली, आई, तुला वाटतं ना मी माझं तोंड बंद ठेवावं? मग मला आता पाहिजे तसं करू दे. उगाच फडफड केलीस तर बघ, गावात सगळीकडे करेल की लेकराला उराव घेते. हे ऐकून काकूने शब्द झाली.
मला पण कळत नव्हतं ताईला नेमकं करायचं आहे काय, पण मी काहीच न बोलता फक्त बघत होतो. ताईने काकूचे हात बांधले, स्वतःचे कपडे काढले, सगळं काढलं आणि काकूंच्या अंगावर चढली आणि काकूला चुंबन करू लागली. काकूने आधी थोडा वेळ काही बोलली नाही, पण नंतर तीही साथ देऊ लागली. त्या दोघी एकमेकांना जोरदार करत होत्या. एखाद्या पिक्चरसारखं चालू होतं सगळं. मी बाजूला उभा राहून फक्त मजा घेत होतो. तिने लगेच काकूच्या अंगावर पदर बाजूला सारला आणि ब्लाऊज मधून काकूचे हापस उघडे केले. एका हातात पण बसणार नाहीत असं होतं काकूचं आणि ती हापूस चोकू लागली. काकू हे हात बांधल्यामुळे काकूंची हालचाल थोडीशी कमी होती, पण काकूच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत होतं की काकूला पण मज्जा येत होती. त्या दोघी एकमेकींना साथ देत होत्या आणि माझा हलवून घेत होत्या. ताई एकदम मुलासारखी करत होती आणि काकूचे वॉल चोखत होती. ताईने आणखी खाली येत काकूच्या साडीला बाजूला केलं आणि काकूच्या बिंबीत चुंबन करायला सुरुवात केलं. आता मात्र काकू व्याकुळ झाली होती, पण ताई तिला तडपवू लागली होती. मला मात्र काही समजत नव्हतं की कोण कुणाला जागा दाखवणार आहे ते. मी माझा हलवत होतो आणि त्यांचा बघत होतो. ताईने आता मला खाली उतरवलं आणि बोलली, चढ आता हिच्यावर आणि फाड हिची पुच्ची. खूप ओली झाली आहे. ताई मला अशी बोलली होती म्हणून मला खूप वेगळं वाटलं, पण मी माझ्या लवड्याकडे बघून बोललो, हो चढतो ना. ताईने काकूला उठवलं, मला खाली झोपवलं आणि मी खाली झोपलो. तिने काकूंच्या तोंड माझ्या लवड्याला लावून बोलली, चोख घे त्याचा तोंडात. काकूने तोंड उघडले आणि माझं पूर्ण तोंडात घेतला. तसा ताईने काकूंचे केस पकडले. माझा लवडा अक्षरशः काकूच्या तोंडात ती कोंबू लागली होती. काकू पण बिचारी काहीच न बोलत नव्हती. तिला सर्व करू देत होती. इकडे माझा मस्त ती घशात घेत होती आणि मस्त मजा करत होती. ताई काकूंचं तोंड माझ्या लवड्यावर दाबत होती. माझा पूर्णपणे काकूच्या तोंडात घुसवत होती. ताईने काकूंची चड्डी काढली आणि कलिंगडासारखी तिची गाणी दिसू लागली. ताई वेगळ्याच मूडमध्ये होती. ती काकूंच्या गांडीवर फटके मारत होती. चटचट असा आवाज येत होता, पण काकूला बहुतेक हा प्रकार आवडला असावा. तिच्या चेहऱ्यावरती त्याचे हाव होते. मी काकूंचं तोंड जवत होतो. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण ती ताईपुढे काही बोलत नव्हती. जवळपास अर्धा तास ती मला चोखत होती. चोखून तिने लालबुंद केला होता, पण सकाळी ताईने माझं पाणी काढल्यामुळे माझं पाणी काही येत नव्हतं. ताई मस्त काकूच्या कलिंगडावरून हात फिरत होती, दाबून त्यावर फटके मारत होती. बोलली, पोरीला भेटत नाही आणि तू घेते का कवळे. माझी पुच्ची उपाशी आणि तुझी पुच्ची तुपाशी. असं बोलत काकूंची गाठ तिने पूर्ण फाकवली. गांडीला चुंबन करू लागली. त्या गांडीला चावत होती, त्यामुळे तिचे दात लागत होते. ताईने गांडीच्या भोकात जीभ घातली. ती भोकाला चाटत होती. काकूला पण तिचे चाटणे खूपच आवडले होते. इकडे काकू पूर्ण घेत होती स्वतःचा जाऊन. ताईने लगेच बोलली, बस त्याच्या लवड्यावर. आणि काकू माझ्या लवड्यावर बसली आणि ओली झालेल्या पुच्चीला माझा लवडा अलगद घेतला. ताईने काकूचे बॉल मागे दाबून चोळायला सुरुवात केली. काकू मस्त मजा घेत होती आणि पाठीला चुंबन करत ताईने काकूला थोडे मागून वर केलं आणि तिच्या पुच्चीत लवडा होता आणि ती तिच्या गांडीचं भोग बघत होती. जसं गांडीचं भोग दिसलं तसं तिने काकूच्या गांडीत मुळा घातला.